100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू। अमित शहांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, सूत्रांची माहिती। राजीनामा देण्याच्या तयारीनंतर शहांचा फडणवीसांना फोन। देवेंद्र फडणवीस आजच दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तर भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम। फडणवीसांचं बालनाट्य सुरू। बालनाट्य हा चौथा अंक। फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई। मोदी शहांपेक्षा जनतेचा फडणवीसांवर राग, राऊतांचा हल्लाबोल। इंडिया आघाडी मोदींना तिसऱ्यांदा पीएम बनवण्यापासून रोखणार। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंशी इंडिया आघाडी संपर्क सुरू करते, सूत्रांची माहिती। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज राष्ट्रपतींची भेट घेणार। निवडणूक आयुक्त नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे देणार। नरेंद्र मोदी 8 जूनऐवजी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार। नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार। राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू। नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी बिहारमध्ये जेडीयूच्या खासदारांची बैठक। नितीश कुमारांनी उद्या बोलावली बैठक। सर्व खासदारांना बैठकीचं निमंत्रण। चंद्रबाबू नायडू 12 जूनला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार। शपथविधीला नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाचं सरकार। नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपदं गमवावी लागणार। 5 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रिपद, असा भाजपचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदींकडून अमित शहा, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डांबरोबर खातेवाटपाची जबाबदारी, खात्यांची अपेक्षा आणि कोणती खाती देऊ शकतात यावर चर्चा होणार। केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेगडाच्या एका खासदाराची वर्णे लागण्याची शक्यता। त्यासाठी श्रीरंग बारणे, धैर्यशील माने आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही। मोदींना त्यांच्याच पक्षात विरोध, राऊतांचा निशाणा। तर मोदी शहांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतात, राऊतांचा दावा। निवडणुकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। तृणमूल काँग्रेसचं शिष्टमंडळ मातोश्रीवर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। डेरेक ओ ब्रायन आणि अभिषेक बॅनर्जी ठाकरेंना भेटणार। इंडिया आघाडीच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता। लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत एनडीएच्या बैठकीनंतर मोदींची शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंशी चर्चा। मोदींनी राज्यातील लोकसभेतील अपयशाची कारणं समजून घेतली। विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे मोदींचे निर्देश। केंद्र सरकारनं अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा। जेडीयू नव्यानं तयार होणाऱ्या केंद्र सरकारकडे मागणी। तर योजनेचा पुनर्विचार व्हावा यासाठी नितीश कुमार आग्रही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशी भूमिका घेण्याची गरज नाही। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांनी राजीनामा देऊ नये। फडणवीसांच्या राजीनाम्यावर खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम। नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक, जे 2 पक्ष फोडले त्यांनीच फडणवीसांवर अश्रू काढण्याची वेळ आणली। फडणवीसांनी सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला, राऊतांची टीका। संविधान बदलणार असा विरोधकांनी भ्रम पसरवला। आम्ही आरक्षणाविरोधात असल्याचं खोटं सांगितलं गेलं, बावनकुळेंचं वक्तव्य। नागपूरच्या विमानतळ परिसरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। जब तक है दम तब तक लढेंगे हम, अशा आशयाचे बॅनर। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू एनडीए सोबतच नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा। एनडीए उद्या सत्ता स्थापनेचा दावा करेल। एनडीएच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेत शक्ती प्रदर्शन करणार। मतदानाचा प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणार। आपचे खासदार राघव चड्ढा आणि संजय सिंग यांनी राऊतांची भेट घेतली। दिल्लीमधील आपचे नेते आणि ठाकरेगडामध्ये बैठक पार पडली। शरद पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईत एकत्र येणार। 10 जूनला पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी होणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये सोहळ्याचं आयोजन। काँग्रेसची कार्यकारिणी समितीची बैठक 8 जूनला होणार आहे। दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयात बैठकीचं आयोजन। कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील। साताऱ्यात अपक्ष उमेदवाराच्या तुतारी चिन्हाचा फटका बसला। जयंत पाटील यांचं वक्तव्य। शरद पवार गटाचा तुतारी वाजवणारा माणूस, तर अपक्षाला दिलं तुतारी हे चिन्ह। सारख्या चिन्हामुळे शशिकांत शिंदेंची मतं अपक्षाला गेली, पाटलांचं मत। आमच्या आमदारांचा अजितदादांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास, एकही आमदार दादांना सोडून जाणार नाही, पवारांच्या वक्तव्यानंतर सुनील तटकरेंचा दावा।
अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणात शिंदेंनी कुणाला धमकावलं आणि निकाल बदलवून घेतला हे सांगावं, संजय राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप. ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये मतमोजणी प्रक्रियेच्या सीसीटीव्ही फुटेजची कीर्तीकरांकडून मागणी. अहमदनगरच्या पारनेरमध्ये खासदार निलेश लंकेंच्या पीएवर जीवघेणा हल्ल्यात लंकेंचे पीए राहुल झावरे जखमी. सध्या झावरेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझ्या आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या बाबतीत भाजपकडून चुकीचा निर्णय, आम्हा दोघांनाही भाजपनं साईडलाईन केलं. उत्तम जानकर यांची भाजपावर सडकून टीका. अजित पवारांनी आज राजकारण सोडून द्यावं आणि शेती करावी. लोकसभेतील पराभवानंतर उत्तम जानकर यांचा अजित पवारांना टोला. पुण्यात सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत. बारामतीमधून चौथ्यांदा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. अमरावतीत ठाकरे गटाकडून हनुमान चालीसा पठण. बळवंत वानखडे विजयी झाल्यानं हनुमान चालीसा पठण. राणांच्या पराभवानंतर ठाकरे गटानं राणांना डिवचलंय. बीडच्या परळीत पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी. लोकसभेतील पराजयानंतर पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी गर्दी. ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत लीड मिळाल्यानं भाजपकडून बॅनरबाजी. लोकसभेचा बदला विधानसभेत घेऊ, बॅनरवर उल्लेख. पराभवानंतर सुजय विखेंच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. विखे यांचे खंदे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर झळकलेत सुप्रिया सुळेंचे बॅनर. कार्यकर्त्यांकडून न्यूयॉर्कमध्ये सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाचे बॅनर. किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगेंची भेट. शिवराज्याभिषेक सोहळा आटोपल्यानंतर संभाजीराजे जरांगेंची भेट. बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं. कुस्तीगीर संघटनेचं कोणतेही पत्र मला मिळालेलं नाही. अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर युगेंद्र पवार यांचं वक्तव्य. लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना आवडत नाही. गद्दारीचा डाग कधीही पुसता नाही. ओमराजे निंबाळकर यांचा अजितदादा आणि शिंदे गटावर निशाणा. बरंच काही राहून गेलं. पुलाखाली पाणी वाहून गेलं. लवकरच स्वाभिमानानं लढलेल्या कार्यकर्त्यांना कळेल. खोत यांचा राजू शेट्टी यांना खोचक टोला. रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव भाजपच्या जिव्हारी. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघातच राजू पारवेंना कमी मत पडल्यानं कामठी शहर कार्यकारिणी बरखास्त. बारामती लोकसभेतील भोरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही. कारवाई न झाल्यानं काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आक्रमक. कारवाई न केल्यास पोलिसांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा. पुण्याच्या मावळ मतदारसंघात नोटाला 16,760 मतदान. तर मावळमध्ये कोणताच उमेदवार पसंत नसल्याचं मतदारांनी दाखवून दिलं. लोकसभेतील वंचितचे उमेदवार वसंत मोरेंचे डिपॉझिट जप्त. वसंत मोरेंना केवळ 32,012 मतं मिळालीत. डिपॉझिट परत मिळण्यासाठी उमेदवारांना 1,84,00,000 मतांची होती गट. जळगावच्या वर्तमानपत्रांमध्ये एकनाथ खडसेंच्या जाहिरातीचे चर्चांना उधाण आलंय. टायगर अभि जिंदा आहे अशा आशयाची जाहिरात लागल्यानं चर्चांना उधाण. वर्ध्याच्या आर्वीत शरद पवार गटाच्या विजयानंतर रॅली. नवनिर्वाचित खासदार अमर काळेंचाही रॅलीत सहभाग. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. संविधान बचावच्या मुद्द्यामुळे राज्यासह देशात काँग्रेसला यश. काँग्रेस नेते नितीन राऊतांचा दावा. नागपूरच्या अहेरी धर्माराव बाबा आत्राम दिल के राजा चित्रपटाचं प्रदर्शन. चित्रपटामधून विकास कामं मतदारांपर्यंत पोहोचवणार. पवईच्या पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक झाली. झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला. जीवितहानी नाही. रस्त्यावर भेगा पडल्यानं रस्ता वाहतुकीस धोकादायक. राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. नागपूरसह विदर्भात पावसाची शक्यता. मान्सून 48 तासात कोकणात दाखल होण्याची शक्यता. 10 जूनपर्यंत मुंबईत तर 15 जूनपर्यंत विदर्भ मराठवाड्यात दाखल होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. सोलापूरच्या उंदर गावामध्ये पावसाची जोरदार हजेरी. घरात पाणी शिरल्यानं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. आषाढीच्या तोंडावर इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा. हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापुरात नवीन राजवाड्यामध्ये पहिल्यांदाच साजरा होता. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. धाराशिवमधील तुळजाभवानीच्या मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. मराठा ठोक क्रांती मोर्चा आणि पुजाऱ्यांच्या मागणीनंतर पहिल्यांदाच तुळजापुरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.
अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. शनी जयंती आणि दर्श अमावस्येनिमित्त देशभरातील भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यामधील चित्रकारांना कवडीवर शिवराज्याभिषेक सोहळा साकारला. संदीप डाकवे यांनी काळ्या रंगामध्ये सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले. नांदेड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकच्या येवला तालुक्यात शिवराज्याभिषेक निमित्त बटनाच्या सहाय्यानं साकारली प्रतिकृती. विठ्ठल गायकवाड यांनी 3 वर्ष 8 महिन्यांच्या कालावधीत ही प्रतिमा साकारली आहे.